आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। मॅडम मॅडम दार उघडा प्लीज। मॅडम अहो असं कसं बंद करून घेतलंय तुम्ही स्वतःला? मॅडम प्लीज दार उघडा, मला लय टेन्शन आलंय। मॅडम अहो मी एकटीच आहे, इथं कोणी बी नाहीये, प्लीज दार उघडा। हे बघा तुम्हाला माझी शपथ आहे, प्लीज दार उघडा मॅडम। मॅडम अहो काय झालं? तुम्ही असं खोलीत स्वतःला कोंडून का घेतलंय? काय झालं? काहीतरी बोला प्लीज, मला लई टेन्शन आलंय। आधी दार लावून दे। मॅडम अहो काहीतरी बोला प्लीज। तुम्ही असं दार लावून का बसलाय आतमध्ये? काहीतरी सांगा मला प्लीज मॅडम। आयुष्यभर जगाने माझ्याकडे पाठ केली, आपलं म्हणावं असं कोणीच राहिलं नाही, म्हणून मी आजच्या दिवशी जगाकडे पाठ करून ह्याच्या समोर बसते। गेली 28 वर्ष हा आहे माझ्याकडे। मी माझे सगळे प्रॉब्लेम्स, सगळी दुःख यांना सांगते, याच्याशी बोलते, आणि आजचा दिवस हा नसता तर मी कदाचित माझ्या आयुष्याचं बरं वाईट करून घेतलं असतं। हो काय झालं मॅडम? तुम्ही असं का बोलताय? हे हॉस्टेल, या हॉस्टेलच्या सगळ्या मुली तुम्हाला जीव लावतात, तुम्ही त्यांना जीव लावता, किती करता तुम्ही सगळ्यांसाठी, मी बघितलंय ना स्वतः। आणि आज असं आम्हा सगळ्यांना सोडून, आम्हाला पाठ दाखवून असं स्वतःला रूम मध्ये बंद करून घेतलंय तुम्ही। कशासाठी? मॅडम तुम्ही मला स्वतःची मुलगी मानता ना? मग तुमच्या या मुलीला तुम्हाला काय वाटतं हे सांगणार नाही? प्लीज काय सांगू? आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस आहे, दुःखी दिवस। पण माझं हे दुःख मी आजपर्यंत कधीच कोणाला सांगितलं नाही, कारण माझं दुःख एवढं मोठं आहे की कोणी समजूच शकत नाही। पण आता तू दिव्यात जातीयस ना, तर कदाचित तू समजू शकते माझं दुःख। म्हणजे मी जेव्हा तुझ्या वयाची होते ना, तेव्हा एका मुलाच्या प्रेमात पडले। तो कोण आहे, तो काय करतो, कुठलीही माहिती न काढता मी त्याला माझं सर्वस्व दिलं। इतकंच नाही तर त्याच्या 2 मित्राच्या साक्षीने आम्ही मंदिरात जाऊन लग्न केलं।
खुश होते मी त्या दिवशी. आनंद 4 चौघींसारखा संसार करू, राजा राणीचा संसार. पण नियतीला हे मंजूर नव्हतं. आयुष्याच्या एका वळणावर नशिबाने सगळं हे राहून गेलं. काय झालं मॅडम? लग्नापूर्वी माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा माझा प्रियकर अचानक बदलला. मला कमी वेळ देऊ लागला. जणू काही हळूहळू त्याचं प्रेम संपलं. आणि अशातच मला कळलं की मी आई होणार आहे. माझ्या पोटात आमच्या प्रेमाचं प्रतीक वाढत होतं. मी खूप खुश होते. त्याला ही बातमी सांगण्यासाठी खूप हसुसले होते. त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. ही बातमी सांगायच्या 2 दिवस आधीच तो निघून गेला कायमच. निघून गेले? असे कसे निघून गेले? आणि तुम्ही शोधण्याचा प्रयत्न नाही केला? खूप शोधलं, काही उपयोग नाही. तो निघून गेल्यानंतर मी सैरवैर झाले होते. पोटात त्याचा अंश असणारं बाळ होतं आणि निर्णय माझ्या हातात होता. एकटीने राहायचं, कपाळाची आई होऊन राहायचं. मग मी ठरवलं बाळाला जन्म द्यायचा, त्याला वाढवायचं. त्याच्या बापाची शिक्षा त्याला नाही द्यायची. मग मी तो निर्णय घेतला जो तू आज घेतलायस. मग पुढे काय झालं? कुठे आहे ती? तो होता की ती? तो त्याच्या येण्याची आतुरतेने वाट बघत होते. माझा नवरा निघून गेला तरी होणाऱ्या बाळाबरोबर आयुष्य जगायचं स्वप्न पाहिलं होतं मी. त्याचा बाप नसला तरी त्याचे खूप लाड करीन असं ठरवलं होतं मी. पण त्याला हे पण मंजूर नव्हतं. आणि माझं बाळ जन्मला तो इतकी वर्ष झाली पण मी माझ्या बाळाला विसरू शकले नाही. त्याच्या आठवणीने रात्र झोप नाही लागत. जन्मला त्याचं रडणं ऐकण्यासाठी माझे कान आसुसले होते. पण डोळे उघडले तेव्हा फक्त भयान अंधार होता, शांतता होती. मी माझ्या बाळाचा आवाज सुद्धा नाही ऐकू शकले ग. किती दुर्भाग्य आहे ग मी.
दुर्भागी आहे ग मी. या सगळ्या मुलींना वाटतं मी खूप स्ट्रिक्ट आहे म्हणून, पण मी स्ट्रिक्ट काय? कुठल्याही मुलीकडनं अशी चूक होता का म्हणायची जी माझ्याकडून झाली? चुकीच्या यातना काय भोगल्यात मी जे फक्त कृष्णालाच माहिती. मी जर का चुकीचा माणूस निवडलाच नसता तर हे सगळं झालंच नसतं ना. म्हणून मी प्रेग्नेंट आहे हे तुम्हाला कळल्यानंतर या बाळाला जन्म दे, त्याला वाढव, अबॉर्शन करू नको म्हणून सांगत होता ना तुम्ही. माझ्या बाळाला मी बघू शकले नाही, आई पण जगू शकले नाही. एक सांगू, मी तुझ्यामध्ये स्वतःला बघते. असं वाटते की नियतीने काळाचं चक्र उलट फिरवून मला मातृत्वाची एक संधी दिली आहे. तुझ्या बाळाच्या, माझ्या नातवाच्या रूपानं मला आई पण जगता येईल. तू काय दिव्यात जातीयस हे माहितीये मला. मी सुद्धा यातच गेली. तुला जे अनुभव आले तेच मला सुद्धा आले. हे सगळं झाल्यानंतर मी माझ्या गावी गेले होते, पण तुझ्यासारखंच मलाही गावात हाकलून दिलं. माझं लग्न झालं होतं, पण ज्याच्याबरोबर माझं लग्न झालं होतं तो निघून गेला होता. म्हणून जगासाठी मी कुमारी माता होते. तेव्हा सुद्धा या जगाने कुमारी मातेचा स्वीकार नाही केला आणि आजही नाही. परिस्थिती बदलली नाहीये. मग मी तुझ्याकडनं काही मागितलं तर देशील? मला तुझ्याकडनं एक वचन हवंय. तुझं बाळ जन्माला आल्यानंतर तू मला त्याच्याबरोबर खेळू देशील, त्याचे लाड करू देशील. मला माझा बाळकृष्ण तुझ्या ओटीत खेळताना बघायचा. माझी इच्छा पूर्ण करशील? मॅडम, माझं बाळ तुमच्या मांडीवर नाही तर म्हणजे त्याच्या आजीच्या मांडीवर नाही खेळणार तर कुणाच्या मांडीवर खेळणार? ही स्वानंदी तुम्हाला वचन देते, जेव्हा माझं बाळ जन्माला येईल ना तेव्हा मी त्याला सगळ्यात आधी तुमच्या हातात देईल. गुड मॉर्निंग. तुम्ही आलात? काय झालं, असा चेहरा का उतरलाय? मी बोलवलं ते आवडलं नाहीये का तुम्हाला? नाही म्हणी सर, तसं काही बी नाही. तब्येत खराब आहे किंवा मूड नसेल तर आपण कॅन्सल करू, आपण पुन्हा कधीतरी जाऊ. नाही नाही, तब्येत वगैरे सगळं ठीक आहे, मी ठीक आहे. मला माहिती आहे काहीतरी स्पेशल कारण असणार म्हणून तुम्ही मला स्पेशल ठिकाणी घेऊन चाललाय.
स्पेशल ठिकाणी. स्पेशल कारण असं का वाटलं तुम्हाला? मी ओळखते मनी सर तुम्हाला. मी नेहमी तुम्हाला कामात बुडून गेलेलं बघितलंय. कामापेक्षा जास्त इम्पॉर्टंट तुम्हाला काही बी नसतं. आणि शिवाय माझी मानसिक स्थिती माझ्यापेक्षा जास्त तुम्ही ओळखता. एवढं सगळं असताना तुम्ही सुट्टी घेतली, मलाही खोटं कारण देऊन सुट्टी घ्यायला लावली. म्हणजे नक्कीच काहीतरी स्पेशल आणि महत्वाचं असणार. तुम्ही म्हणताय तिथे जाऊयात आपण, पण मला कळेल का नेमकं काय आहे स्पेशल? कळेल. गाडीत बसा, सांगतो. बर. काय झालं मनी सर? काही नाही, मला वाटलं गाडी पंक्चर आहे, बघत होतो. पंक्चर आहे का मग? नाही नाहीये. निघूयात. मनी सर, अहो जातोय तरी कुठं आपण? मला एक सांगा, तुम्हाला तुमची शॉपिंग करायची आहे म्हणून तुम्ही मला तुमचं डिझायनर म्हणून घेऊन चाललाय का? नाही. बरं, मग तुम्हाला काम करून करून कंटाळा आलाय म्हणून तुम्हाला लांब फिरायला जायचंय? नाही. अच्छा, मग तुम्ही मला समुद्र दाखवायला नेताय का? मला समुद्र लय आवडतो. म्हणजे मी पाहिला नाही कधी, पिक्चर मध्ये आणि फोटो मध्येच बघितलाय, पण लय ऐकलंय. लय भारी वाटतं समुद्रावर गेल्यावर. मला इतका आवडतो समुद्र. एक दिवस नक्की जाऊ, पण आता आपण समुद्रावर चाललो नाहीये. नाही. हो, मग कुठं चाललोय आपण? भरपूर वेळ. अंदाज लावा अजून. चला. मणी सर, अहो कसलं भारी देऊळ आहे हे. हे सरप्राईज होतं. मला वाटलं तुम्ही कुठेतरी फिरायला, शॉपिंगला किंवा जेवायला घेऊन जाणार असाल, पण खरंच लय भारी, म्हणजे लय युनिक सरप्राईज आहे. आवडलं ना? माझी सिक्रेट प्लेस आहे. वर्षातून एकदा तरी खास दिवशी मी इथे येतोच. खास दिवशी? मणी सर, तुमचा हॅपी बर्थडे आज? आजच तो दिवस. म्हणजे लकी आहे की अनलकी माहित नाही, पण वर्षातून एकदा वाढदिवसाला या मंदिरात येतोच. वाढदिवसाला आणि आयुष्यातल्या सुखद किंवा दुःखद क्षणाला मी इथे येतो. स्वानंदी ही एकमेव माझी हक्काची जागा आहे. मी कधी माझ्या जन्मात त्या आईला बघितलं नाही. त्या देवी आईला माझ्या आईसारखं मानतो मी. तिच्यात मला आई दिसते. तिचाच आशीर्वाद घ्यायला आलोय. जाऊया? मणी सर, हॅपी बर्थडे. मणी सर, ही स्वानंदी तुम्हाला प्रॉमिस देते, इथून पुढं
तुमच्या दर वाढदिवसाला ही स्वानंदी तुमच्या सोबत या देवळात येईल. आता तुमच्याकडं तुमचा वाढदिवस सेलिब्रेट करायला तुमच्या हक्काची जागा आणि हक्काची मैत्रीण दोन्ही बी आहेत. थँक्यू. निघत हा काय अजब योगायोग म्हणायचा. वॉर्डन मॅडमच्या मुलाचा आज बर्थडे आहे आणि मनी सरांचाही आजच बर्थडे. मनी सरांनी त्यांच्या आईला कधीच पाहिलं नाही आणि मॅडमनी त्यांच्या मुलाचा चेहरा पाहिला नाही. काय योगायोग म्हणायचा देवी आई.